होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यावर अनेक देशांचा इंधन पुरवठा थांबला. मात्र आता पंतप्रधान मोदी समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न कायमचा मिटवणार असल्याचं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. मोदी समुद्राखालून पाईपलाईन करण्याबाबत विचार करत असल्याचंही पडळकर म्हणाले. बघूया त्याबद्दल सविस्तर. इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणं. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे केवळ भारताचा नव्हे तर अनेक देशांचा तेल पुरवठा थांबला. भारतातही याचे परिणाम जाणवत आहेत. या सगळ्या अस्थिरतेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक महत्त्वाचा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राखालून पाईपलाईन टाकून भारताचा इंधनाचा प्रश्न कायमचा मिटवता येतोय का याचा विचार करत असल्याचं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन काटकसरीनं वापरण्याच्या आवाहनावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी मोदींवर टीका केली होती. त्यांना उत्तर देताना गोपीचंद पडळकरांनी हे विधान केलंय. जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ज्याला साधे खड्डे बुजवता आले नाहीत ते समुद्राच्या खाली कधी जाणार सांगा? जाऊ शकतात का सांगा? विहिरीत उडी मार म्हणलं तर मारायचं नाही, समुद्राच्या खाली कधी जाणार? त्यामुळे हे जे विषय आहेत लोकांची माती भडकवण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना हलून पाडायचा आहे. पडळकरांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. परदेश दौऱ्याहून परत येताना समुद्राखालून पाईपलाईन कुठून टाकायची हे बघत समुद्राखालून प्रवास करतील असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर राऊतांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. इंधनाचं मोदी बघतील, राऊतांनी मातोश्री 1 आणि 2च्या गटारात काय वाहतंय हे बघावं असं वक्तव्य बन यांनी केलंय. मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत, त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल, पाईपलाईन कुठनं टाकायची आहे ते बघण्यासाठी. त्यांना पाहावं लागेल ना, त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराणबरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे रणनीती आखतात आणि ते समुद्राखालून आणतील, समुद्राच्या वरून आणतील, पण या देशामध्ये इंधन पुरवठा कमी पडू देणार नाहीत. संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राखाली वाकून काय बघतात हे बघण्याच्या आधी मातोश्री 1 आणि मातोश्री 2मध्ये जो गटार आहे, जो गटाराचा नाला आहे, त्या गटाराच्या नाल्यामधून काय काय वाहून मातोश्री 1मधनं मातोश्री 2मध्ये जात आहे हे संजय राऊतांनी त्या गटारातल्या नाल्यामध्ये वाकून जाऊन बघितलं पाहिजे. इंधन टंचाईवरून विरोधकांनी आधीच राज्य आणि केंद्र सरकारवर अनेक टीका केल्यात. मोदींच्या आखाती देशाच्या दौऱ्याची घोषणा होताच विरोधक आक्रमक झाले. मात्र या दौऱ्यामध्ये मोदी समुद्राखालून इंधन पाईपलाईन टाकण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचा दावा पडळकरांनी केलाय. आता पडळकरांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे माहीत नाही, पण या दाव्यानं विरोधकांना आणखी मुद्दा सरकारला घेरण्यासाठी मिळाल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.